SP, side SP, not superintendent of police. SP. Jai Jai Bharat. Okay. Now come to the point. We can. Hello, my dear friends, little champs, you are most welcome once again. माझ्या प्रिय मित्रांनो, परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. We have completed the information about the circle in the last video. All the details, its parts and everything we have learned in detail. Now I think you have no any doubt about the circle and the information about it. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ आणि त्याच्याशी संबंधित असणारी सर्व प्रकारची माहिती पाहिलेली आहे आणि आता मला असं वाटतं की आता त्याच्याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नसावी. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड दॅट इज द व्हर्टेक्स अँड साइड. आज आपल्याला खूप महत्वाचा भाग या ठिकाणी बघायचा आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला शिरोबिंदू आणि बाजू ह्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. तर जाऊया त्या भागाकडे. ओके, वर्टेक्स अँड साइड. सो बिफोर गोइंग टू टीच अबाउट द वर्टेक्स आय वुड लाईक टू टीच फर्स्ट द साइड्स. ओके, सो डिअर फ्रेंड्स, लेट्स हॅव द टायटल इन युअर नोटबुक, दॅट इज साइड. याला आपण सरळ मराठीमध्ये बाजू असं म्हणतो. सो व्हॉट इज साइड? सो व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ द साइड? सो डिअर फ्रेंड्स, you know many geometrical shapes and geometrical figures. Okay, now every geometrical shape is made up of a basic part. Can you tell me? कोणताही भौमितिक आकार असू द्या, तो मूळ घटकापासून बनलेला असतो आणि तो मूळ घटक कोणता आहे? एक मूळ घटक असतो, त्याला आपण लाईन किंवा रेषा असं म्हणतो. सो एव्हरी जॉमेट्रिकल फिगर और एव्हरी जॉमेट्रिकल शेप is made up of the lines. Okay, means it may be the rectangle, it may be the square, it may be the triangle, it may be circle, everything which is made up of the lines. Okay, so dear friends, basically the line is nothing but the side. Okay, so let us learn about the definition of the side. Every geometrical shape is made up of lines or lines called as side or sides of that shape. Side or sides of that shape. प्रत्येक भौमितिक आकार हा विशिष्ट अशा रेषांनी बनलेला असतो. त्या रेषांनाच आपण बाजू असं म्हणत असतो. आता साधं बघा, हे पहा, माझ्या हातामध्ये हे डस्टर आहे. ओके, हा स्पंज आहे. तर याला सुद्धा ह्या साइड्स आहेत, त्या लाईनने आपल्याला दर्शवता येतात. मीन्स वी कॅन इंडिकेट विथ द हेल्प ऑफ लाईन्स देम. दीज लाईन्स आर नथिंग बट द साइड्स ऑफ द डस्टर और द स्पंज. इन द सेम वे मेनी थिंग्स आर देयर वेअर वी कॅन फाइंड द साइड्स. सो डिअर फ्रेंड्स, व्हॉट इज द डेफिनेशन? एव्हरी जॉमेट्रिकल शेप which is made up of the line or lines called as the side or sides of that shape. For example, here I will take the example first. Example, triangle. The simple diagram of a triangle, you know everybody. So here I am going to draw
a simple triangle like this. Now look at the board. Already the object I have is triangular in shape. Okay. So in front of you, this is the diagram of a triangle. So my dear friends, in the diagram, look carefully. Now here, this is a corner. This is also a corner, or this is also a corner. And these corners we call as the angles, because we are aware about the angles now. आता आपल्याला कोन माहित झालेला आहे, त्यामुळे इथे एक कोन आहे, इथे एक कोन आहे, या ठिकाणी एक कोन आहे. ह्या दोन कोनांना जोडणारी जी रेषा आहे तिला सुद्धा आपण साइड किंवा बाजू असे म्हणतो. द लाइन दॅट जॉइन्स टू कॉर्नर्स is called as the side. The simple second definition, the line that joins two corners is also called as side. म्हणजे दोन कोपऱ्यांना जोडणारी रेषा म्हणजे सुद्धा बाजू किंवा लाइन होय. साइड. ओके. द लाइन दैट जॉइन्स टू कॉर्नर्स इज कॉल्ड एज साइड. हियर व्हेन टू साइड्स meet together at a point, when two sides meet together at a common point, that point is called as vertex. That point is called as vertex. So this is vertex, this is also vertex, and here also this is the vertex. So here there are three vertex to a triangle. In the same way there are three sides to the triangle. त्रिकोणाला जसे तीन शिरोबिंदू दिसतात तशा तीन बाजू सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात. So even a line can join two vertices. ओके. दोन शिरोबिंदूंना जोडणारी रेषा ती सुद्धा एक साइड असू शकते किंवा त्याला सुद्धा आपण बाजू असं म्हणू शकतो. त्यामुळे बाजू वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला डिफाइन करता येते. बाजूची वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला व्याख्या मांडता येऊ शकते. आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने सांगितली. नंबर 1, एव्हरी जॉमेट्रिकल शेप इज मेड अप ऑफ लाईन. बघा ना, कुठलाही जॉमेट्रिकल शेप घ्या, म्हणजे कुठलाही म्हणजे कसा. सपोज यू हॅव टेकन अ ट्रायंगल हिअर ऑलरेडी. सपोज आय टेक द रेक्टँगल. इट इज मेड अप ऑफ मेनी लाईन्स. Suppose I take the square, that time it is also made up of many lines. If I take a pentagon, that time it is also made up of different lines. And these lines are called as sides. Simply, these lines are called as sides. Here, look at my board. Even this board, this is the corner, this is another corner, this one is also corner, and this is also corner. Now the line that joins this corner and this corner together, that is the side of my board. It is so simple. Okay. दोन कोपऱ्यांना जोडणारी रेषा ती म्हणजे सुद्धा साइड किंवा बाजू असू शकते. दोन शिरोबिंदू त्यांना जोडणारी रेषा ती सुद्धा बाजू असू शकते. आणि त्याचबरोबर कोणतीही भौमितिक आकृती किंवा कोणताही भौमितिक आकार हा रेषांनी बनलेला असतो, त्यालाच आपण बाजू असे म्हणतो. Any geometrical shape made up of the line, that is called as the side. Okay. A triangle has how many sides? 3 sides. So note that point. A triangle has 3 sides. त्रिकोणाला 3 बाजू असतात. Now we can name these sides. Okay. Now the question is that how to name the sides of a triangle. So look at the same figure. So here you can give the names by using the alphabets in English. Okay. So I will begin with the alphabet A. Suppose this vertex, I give the name A, this is B, and this is C. How to name? Either to name the clockwise direction or to name them in the anti-clockwise direction.
एकतर घड्याळाचे काटे जसे फिरतात ना, घड्याळाचे काटे असे गर 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 गोल फिरतात ना, एक तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने त्या दिशेने नावं देत चला. अन्यथा दुसरी कुठली पद्धत आहे, घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने नावं देत चला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ए बी सी असं नाव द्या किंवा ए इकडं बी आणि तिकडं सी अशा पद्धतीने सुद्धा नावं देऊ शकता. ठीक आहे, मीन्स आयदर क्लॉकवाईज or anti-clockwise you can give name to any figure. Okay, and after that here in this diagram of a triangle what are the names of sides then? A side always include at least 2 alphabets. साईडचं जे नाव आहे, बाजूचं नाव नोट करत असताना कमीत कमी म्हणजे नेहमीसाठी 2 मुळाक्षरांचा वापर करावा लागतो. एक मुळाक्षर वापरून तुम्हाला साईड सांगता येत नाही, कारण तिचा एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि दुसरा एंडिंग पॉइंट असतो. रेषा म्हणलं तर ती कुठेतरी सुरू होणार आहे आणि कुठेतरी म्हणजे ठराविक असेल तर ती कुठेतरी थांबणार आहे. म्हणून ते दोन्ही बिंदू आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. म्हणून पहिली बाजू या ठिकाणी आहे साईड ए बी. फर्स्ट साइड AB, second side BC, right, and third side that is side CA. ओके, तर अशा पद्धतीने नाव सुद्धा आपल्याला देता आले पाहिजेत. बाजू AB, बाजू BC, बाजू CA अशा पद्धतीची नावं तुम्ही बाजूंना देऊ शकता. यू कॅन गिव्ह द नेम्स टू द साइड्स ॲज साइड AB, साइड BC, साइड CA. नाव डिअर फ्रेंड्स, लिसन केअरफुली. वन्स अगेन I would like to repeat it. So what is a side? Every geometrical shape or every geometrical figure is made up of lines. Those lines are called as sides. प्रत्येक भौमितिक आकार हा बाजू म्हणजे रेषांनी बनलेला असतो आणि त्या रेषांनाच आपण काय म्हणत असतो, बाजू असं म्हणत असतो. शिवाय 2 कोपरे असतात की नाही, कोपरे आपल्या घराला कोपरे असतात ना, ते कोपरा ते कोपरा त्याला जोडणारे. आता परफेक्ट त्याला कन्सेप्ट पुढे एज म्हणजे कडा असते, ते पुढे नंतर कधीतरी पाहूयात, पण आतासाठी आपण त्याला साईड किंवा बाजू समजूयात. कोपरा ते कोपरा जोडणारी रेषा किंवा व्हर्टेक्स, ज्याला लगेच परत डेफिनिशन, व्हर्टेक्सची डेफिनिशन पुढे सांगणारच आहे मी. ओके, तर 2 व्हर्टेक्स किंवा 2 शिरोबिंदू किंवा 2 कोपरे यांना जोडणारी रेषा तिला सुद्धा आपण साईड असं म्हणतो, बाजू असं म्हणतो. ठीक आहे, आता दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊयात. ओके ओके, सो डिअर फ्रेंड्स, लुक ॲट द बोर्ड. आय विल टेक वन मोर एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण. यू कॅन आयडेंटिफाय इझिली what is the shape of the figure. Hello friends, can you identify what the diagram is this? So generally this is a rectangle. Okay, this is a rectangle. The measurements are not proper, I know, just to understand. Okay, for the study purpose I have drawn here the rough diagram. Rectangle हा आयत आहे. So very simple thing. First step, name it. Okay, name the corners or vertices. Suppose I will begin from this P, Q, R, S. Okay, so names are given. Now, how many sides a rectangle has? So simple, a rectangle has how many sides? 1, this is 2, this is 3, and this is 4. So how many sides? A rectangle has 4 sides. In this diagram, what are the names of sides? The names of sides we can write. Every side has, means while naming the sides we need at least 2 alphabets. So begin from P. First side, side PQ. Second, side QR. Third,
side RS, and fourth one, that is side SP. Side SP, not Superintendent of Police, SP. जय हिंद जय भारत. ओके, नाउ कम टू द पॉइंट. मी काय म्हणालो बघा रे, कुठूनही सुरू करा तुम्ही, पी पासून सुरू करा, क्यू पासून सुरू करा, नाव कुठून लिहायचं याला कसल्याही प्रकारचा रूल नाही, नियम नाही. सगळे साईड इन्क्लूड झाले पाहिजे, एवढाच भाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. व्हॉट इम्पॉर्टंट इज दॅट एव्हरी साईड शुड बी नोटिस्ड and it should be noted in your notebook. That is very important. Side PQ, side QR, side RS, side SP. Go clockwise direction. Go in the clockwise direction or in the anti-clockwise direction. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जा, नाहीतर त्याच्या उलट दिशेने जा. असं नाव नको लिहू कधी. म्हणजे कसं, इथं पी लिहिलं तर क्यू इकडं, इकडं मग आर, आणि पुन्हा इकडं यस, अशी नावं लिहायची नाहीत. ओके, नावं लिहिताना शक्यतो एका सिक्वेन्स मध्ये असली पाहिजेत. ओके फ्रेंड्स, सो दिस इज ऑल अबाउट द साइड्स. कॅन यू ड्रॉ अ स्क्वेअर सिंपली? सहज एक स्क्वेअर आपण काढू शकतो. यस, काही प्रॉब्लेम नाही. साधा सहज सिंपली फ्री हँड स्केच करू शकता तुम्ही डायग्राम साठी. So this was the second example. Now this is the third example. Sides of a square. Okay. What is the difference in the rectangle and square? The adjacent sides in a rectangle have different length, but the adjacent sides in the square has the same length. Okay. म्हणजे लांबी सारखी असते. लगतची ऍडजस्टंट साइड म्हणजे लगतची बाजू. आयताचे लगतचे जे बाजू असतात ना, ते सारखे नसतात, आपले शेजाऱ्यासारखे असतात. आपण आपल्या शेजाऱ्यासारखे आहे का? नाही, अजिबात. म्हणजे लगतच्या बाजू कशा वेगळ्या वेगळ्या असतात. आणि हे चौरस एका घरातल्या मेंबर सारखे, सब समान आहे की नाही. म्हणजेच चौरसाच्या सगळ्या बाजूची लांबी सारखी असते. लेंथ ऑफ ऑल द साइड्स इन द स्क्वेअर इज सेम. ओके. Now name the points or vertex. Vertex A, B, C and D. Go either in clockwise direction or in the anti-clockwise direction. Okay. So note the points. How many sides a square has? This is first, second, third and fourth. चौरसाला किती बाजू आहेत? 4 बाजू आहेत. म्हणून लिहा, a square has 4 sides. Okay. Second, that is what? Names of the sides. First side, side AB. Second, side BC. This one, side CD. Third, side CD. And fourth one, side DA. Side DA. Okay. So these are the sides of the square. Simultaneously we can learn about the vertex also. याच वेळेला आपल्याला शिरोबिंदू बद्दल सुद्धा माहिती पाहता येते.